रेयासा सस्टेनेबल क्लोदिंग फॉर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट. आजच्या फास्ट मुव्हिंग फॅशनच्या जगात एक पर्यावरणपूरक जेनजी स्टार्टअप रेयासा हे स्टार्टअप सुरू केलं आहे जे जे स्कूलचे टेक्स्टाईल ग्रॅज्युएट प्रांजली आणि दर्शन यांनी. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की सस्टेनेबल क्लोदिंग म्हणजे नक्की काय. काय सांगशील प्रांजली, काय आहे सस्टेनेबल क्लोदिंग म्हणजे तुमचा नक्की काय थॉट आहे ह्याच्या मागचा. सस्टेनेबल क्लोथिंग आम्हाला एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवायचे आहेत. हम्म. सो आम्ही कॉटन वरती वगैरे काम करतोय. हम्म. आम्हाला सिल्क हेम लिनन याच्यावरती शिफ्ट व्हायचं आहे हळूहळू लोकांना अवेअरनेस पसरवायचं आहे की सस्टेनेबल क्लोथिंग का महत्वाचं आहे, एन्व्हायरमेंटला हानी होऊ नये अशा प्रोडक्ट्स यूज करा असं पटवून द्यायचं आहे. अच्छा, पण काय सांगशील दर्शन की आजचा जो जेनजी क्राऊड आहे तो खूप फास्ट मुव्हिंग आहे. त्यांना गोष्टी फास्ट हव्या असतात. म्हणजे पटकन मॉलमध्ये कुठे पण गेले की 200ला टी शर्ट भेटला घेऊन टाका. मग ते कुठे इतक्या पर्यावरणाचा विचार करत नाहीत. ते त्यांना काय पर्यावरणाशी देणं घेणं नाही असं मला तरी वाटतं की चला स्वस्तात भेटतो ना घेऊन टाका. मग जर आजची मेंटॅलिटी असेल तर मग तुमचे प्रोडक्ट कसे सोडू दे तुम्हाला वाटतंय का लोक घेतील म्हणून. आता फास्ट फॅशन तर खूप वाढत चालली आहे. आता प्रत्येक मुलाला म्हणजे समोर दिसतंय, छान दिसतंय की लगेच तो घेतो, आवडतो आणि लगेच प्रिंट होतात. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकोसिस्टमवर होतो हे त्यांना पण थोडंफार कळतंय. आता मध्ये असं नाही की सर्वच लोन घेतात. कोणाला सस्टेनेबिलिटी आवडतीये ते हळूहळू त्यामध्ये स्विच होत आहेत आणि काही जे त्यांना आवडत नाही त्यांना जर आपण पटवून दिलं नीट तर त्यांना पण ते पटेल आणि ते स्विच होणार त्यामध्ये. आता आम्ही पण जेनझी आहेत. आता कॉटन हा प्रॉपरली सस्टेनेबल नाही, आपण एक सस्टेनेबिलिटी तो मेन्शन ठेवतो. आता हळूहळू आम्ही कॉटन मधून हेम त्यानंतर लिनेन या सगळ्या फॅब्रिकमध्ये स्विच होतो. तर आमची एक सिरीज पण आम्ही त्यासाठी इको फ्रेंडलीसाठीच काढली आहे जी इकोज VR इरेज अशी. जे ॲनिमल्स आपणच मारलेत खरं म्हटलं तर आपणच इन्व्हायरमेंटला हानी करून तेच आपल्याच्यानेच गेलेत. तर त्यांना रिबर्थ म्हणजे त्यांच्या आम्ही अवेअरनेस एक प्रोड्यूस करतोय की त्यांची रिप्रिंट करून आम्ही लोकांकडून त्यांची अवेअरनेस करतो की हा प्राणी पण आपल्या सोबतच होता, त्यांचा एक टच फील देतोय त्यांना. तर असं आम्ही कॅम्पेन चालू ठेवतोय आमच्या रियासा थ्रू. ओके, खूप छान वाटलं तुमचा ह्या ब्रँड मॅक्सचा जो थॉट ऐकून. म्हणजे तुम्ही फक्त आजच्या जेनजी हा खूप पर्यावरण प्रेमी पण आहे आणि त्यांना फक्त पैसे कमवायचे नाहीत तर एक चांगलं जो बिझनेस आहे तो चांगला एथिकल बिझनेस करायचा आणि एथिकल बिझनेस ती पैसे करायचा तुमचा थॉट आहे. तर तुमच्या थॉटला खरंच सलाम आणि तुमचा हा सस्टेनेबल ब्रँड खरंच सस्टेन हो आणि अजून मोठा हो ह्या तुमच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.